यंदाही पावसानं उघडीप दिल्यानं गारगोटीसह तालुक्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी पर्यावरणाचा समतोल राखत महिलांनी कोणत्याही वडाच्या झाडाची फांदी न तोडता पारंपरिक पद्धतीनं वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली। दरवर्षीप्रमाणे सजून नटून पूजेसाठी महिलांनी गर्दी केली होती। यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू वाण देऊन वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। गारगोटी, कडगाव, पाटगाव, पाचर्डे, पिंपळगाव, मडिलगे, मुधाळ यासह बुदरगड तालुक्यात पारंपरिक पद्धतीनं वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी महिलांनी वडाच्या झाडाचं पूजन आणि औक्षण करून दिवसभर उपवास केला। सकाळपासून महिला वटपौर्णिमेच्या तयारीत होत्या। पूजनासाठी आवश्यक साहित्याची जुळवाजुळव करण्यात महिला मग्न होत्या। सकाळी 11 नंतर महिलांनी पारंपरिक पद्धतीनं वेशभूषा करून भारतीय संस्कृतीचा जागर केला। याही वर्षी पावसानं उघडीप दिल्यानं महिलांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं। पावसानं उघडीप दिल्यानं ग्रामीण भागात पेरणीची धांदल सुरू असल्यानं शेतकरी महिलांनी सकाळच्या वेळेत पूजा करून शेताकडे जाणं पसंत केलं। वटपौर्णिमा सणाला हिंदू धर्मात महत्त्वाचं स्थान आहे। त्या दिवशी पतीच्या रक्षणासाठी तसंच 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणूनही वडाच्या झाडाची पूजा करतात। पर्यावरणाच्या दृष्टीनंही वडाचं विशेष महत्त्व आहे। त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हाही एक पूजेचा हेतू आहे। या सणानिमित्त गारगोटी शहरात विविध साहित्य आणि फळांच्या विक्रीची मोठी उलाढाल झाली।